पुन्हा एकदा फेरफटका मारूया विनोदाच्या गावात आणि लुटूया हास्याचा मनमुराद आनंद. आणि या गावाचं नाव तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, रडगाणं हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. याचा प्रत्यक्ष अनुभव द्यायला आता तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. काय देऊळ आहे हे? का पैसे का उचल? काय बाबा गेलेत ना माझे. बाबांचं फक्त बोट वारलंय का? अख्खे बाबा गेलेत ना. थोडी फुलं जास्त पैसे नव्हते. कुठे घालू बाबांच्या आता मी? घेऊन जा, परत घेऊन जा. जा. हा ठीक आहे, चाल. अरे कोण आहात तुम्ही? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? कोण आहात? मी भाजीवाली आहे. भाजीवाली? भाव गेला ग गेला. भाव गेला ग गेला. कसला? टोमॅटोचा? नाही, बरोबरच आहे. परवाच पेपरात बघितलं मी, टोमॅटो रस्त्यावर फेकले. आपल्या इकडे दुर्दैव आहे हो शेतकऱ्यांचं. हो, माझा भाव गेला. भाऊ गे- वावऱ्या माझा भाऊ वाडी ते मी लाडक्या भावरा गेला ग गेला. असा कसा गेला ग बाई. आता तुझ्या विना मी कशी जगू बाई. दुकानावर यायचा गप्पा ग मारायचा माझा भाव ग बाय वामड्या ग बाई. असा कसा गेला ग माझा भाव बाई. माझ्या बाबांना डायरेक्ट वामण्या कसा म्हणता तुम्ही गा माय? पुष्पी पुष्पी मला म्हणायचा ग बाय. मी त्याला वामड्या वामड्या म्हणायचे ग बाय. वाढलं दरवर्षी भाऊ बिजेला त्याला ग बाई. हातावर राखी पौर्णिमेला राखी बांधायचा ग बाय. आता कोणाला राखी बांधू ग बाय. हे जे तुम्ही म्हणताय ते अजिबात मीटर मध्ये बसत नाहीये का? आता ह्याच चालीत अख्खा स्किट करायचं म्हटलं तर सगळे पळून जातील का? शांत बसा, शांत बसा. हे बघा, तुम्ही घाबरवताय मला. ऐका ऐका माझं, तुम्ही जरा शांत व्हा आधी. शांत व्हा बघू, शांत व्हा. काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचंय? कसं झालं? काल म्हणजे आम्हालाही सुद्धा धक्काच होता हा. काल सकाळपर्यंत बाबा अगदी व्यवस्थित होते आणि दुपारी अचानक त्यांना त्रास व्हायला लागला आणि बाबा गेले. तरी मी म्हणलं बाया, दिवसभर वामण्या कसा आला नाही, वामण्या कसा आला नाही, तर वामण्या कसं येईल, वामण्या माझा गेला ग. झाले 7-8 वेळा गाणं झालं आता. कोण आहात तुम्ही मला सांगा, कोण आहात? मी भाजीवाली आहे. भाजी? नाक्यावर माझं भाजीचा स्टॉल आहे. तुझा बाप सारखा माझ्या स्टॉलवर यायचा, माझ्याशी गप्पा करायचा, भाजी घ्यायचा.
टमाट लय आवडायचं. टमाटे नाही टोमॅटो टमाट लय आवडायचं. स्टॉलवर आला ना का आल्या पहिले 4-5 घापा टमाटा हाणायचा. आणि बैगन वांगी भया एकतर बैंगन म्हणा किंवा वांगी म्हणा, दोन्ही सेम आहे ऍक्च्युली. लय आवडायची त्याला वांगी. बरोबर. हे बाबन्या, तुला वांगी आवडायची ना रे. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी. हे बघ तुला वांगी आवडायची ना. घे वांग घे बाबा वांग घे. का माझ्याकडनं वांगी खा. रोज वांग घ्यायचं माझ्याकडनं. धर रे धर. टमाटर घे टमाटर घे रे. खा तर का उठकी ए बाबड्या खा की. ऐका हो, ते जिवंत जरी असते तरी कच्ची वांगी खाल्ली नसती त्यांनी. हे ऐका, हे एवढी वांगी फोटो समोर नका ठेवू. म्हणजे बाबा गेलेत का वांग गेलंय माझं. ऐका इकडे बसा. हे असं काय, इकडे बसा इकडे बसा इकडे. हो बरोबर आहे. अशी वांगी ठेवायची नाहीत ना. बाहेरचे आलं तर काय, अरे ह्याचं तर वांग गेलं, याला दुःखत असं होईल ना. बसा. 4:30च्या ठोक्याला यायचा. आता कोण येणार बाया. म्हणजे पहाटे 4:30च्या ठोक्याला यायचा. रोजच्या रोज भाजी उतरून घ्यायचा टेम्पोतून. मला म्हणायचं पुष्पे तू कष्ट करू नको, मी येतो. एक दिवस पण खाडा नाही केला. हे बाबा सकाळी 4:30 वाजता यायचे आणि ते सामान उतरवायचे. अरे पण आम्हाला सांगायचं प्रभात फेरीला चाललोय म्हणून. आणि दिवसभर ह्यांच्या अंगाला मलमल हवा, मग आम्हीच लावायची ती. बरं विचारलं का दुखतंय बाबा, पाठबीट का दुखतंय, तर म्हणायचे पूर्वकष्ट. कसले पूर्वकष्ट. सकाळी जायचे गोणी घेऊन. ते काय माणूस आहे हा. मला म्हणायचा बघा जरा हो, हे काय डोळे तरी दिसू देते. पुष्पे कष्ट करू नको, लय कष्ट करते तू. बरोबर. रोज दुपारी यायचा माझ्या स्टॉलवर यायचा आणि भाजी विकायचा. बाबा माझ्या बाबा भाजी विकायच्या स्टॉलवर येऊन रोज. काय बोलणार हे माणसाला. जीव होता त्याचा माझ्यावर. एक मिनिट. या नाही एक मिनिट. अरे हे माझं मेडल आहे. मला ऑफिसमध्ये बेस्ट एम्प्लॉय म्हणून मिळालेलं गेल्या वर्षी. वामण्याने तुमच्याकडे कसं. माझ्याकडं ना 100 ग्रॅमचं वजन नव्हतं ताराजोट टाकायला. मी आहे ना असा अद्रकचा तुकडा टाकायचे. तर मला म्हणतो बाया हे काय शोभतं का तुला. हे घे. हे माझ्या हातात असं दिलं आणि म्हणले आता हे वजन म्हणून वापरीत जा. आता यांच्याकडे बघितलं ना मला वामण्याची लय आठवण येते. म्हणून हे परत द्यायला आले बाबा. जपून ठेव. अरे का माणूस होता का कोण. वांग्यामागे काय लपतो आता तू. इथे वर्ष ताई हा काय. सगळे आपले दादा गेले. आता कोणासाठी चहा देणार ग तू माय. आता बया काय करायचं गो माय. अरे तुमचा काय ऑर्केस्ट्रा आहे का. अरे हे काय चाललंय. ओ हा कोण आहे आता. हा कोण आहे. हो माझ्या टपरीच्या बाजूला यायचं चहाची टपरी आहे. साहेब तुमच्या बाबांमुळे माझी टपरी सुरू झाली साहेब. म्हणजे तुमच्या बाबांनी तुमचा नवीन मोबाईल विकला आणि मला टपरीसाठी पैसे दिले. अरे गेला महिन्यातला मोबाईल. अरे माझा मोबाईल होता. मी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली होती. साहेब तुम्हाला सांगतो ह्याच टायमाला भाजीवाला ताई आणि दादा माझ्याकडे कटिंग प्यायला यायचे. त्याच टायमाला आता एकटी कटी कशी पिऊ ग बाय. नका ना ही चाळ ज्यांनी लावले ना त्याचा पत्ता द्या जरा मला. ऐका शांत राहा. नका राहू दे. कशी रे. दादा तोंड उघडा दादा. अरे
बावळट आहेस? आता पिणार आहेत का ते? गेलेत ना फोटो. अरे जा तिकडे, वाजवेन मी. जा. मला पण घेऊन जा वामण्या, मला पण घेऊन जा. शांत हो, ए. मला एकटीला ए, सोडू ए. नको वामण्या, मला पण घेऊन जा. अरे गेला. मला पण येऊ दे तुझ्या वामण्या गेला. वामण्या. गेलाय ना, मारला गेलाय ना. ताई काय आलं? काय झालं हो? ताई, ताई. अरे ताई, अरे बाबा, पंखा मोठा कर, पंखा मोठा कर. म्हणजे काय पाते वाढवू? वाजवे ना, पत्ता वाढव. अरे स्पीड वाढव लवकर. ताई एक मिनिट. ताई शांत व्हा. ताई शांत व्हा. ताई शांत झालंय का? शांत व्हा. बरं वाटतंय का मला सांगा? असं कसं करून चालेल मला सांगा? हा, असं करून चालेल का? आता तुम्ही हात पाय गळले तर कसं होणार पुढे? हा, हा काय जगभर आता चहा सांडत फिरणार का? मग तुमच्यावर आहे सगळं. असं कसं म्हणता तुम्ही? आणि मुळात एवढं दुःख का होत आहे तुम्हाला? एका कुटुंबातले आपण असलो तर दुःख झालं समजू शकतो. तुम्ही नाक्यावर तिकडे भाजी विकायला बसणार का? बरं असं दुःख झालंय तुम्हाला, हे की नाही? नाही व्हायला पाहिजे तुम्हाला दुःख, हो की नाही? आपण चांगल्या रस्त्यावरचे भाजीवाले आहोत की नाही? मग असं कसं म्हणून चालेल मला सांगा? एवढा का राडा केलात मग तिकडे वांगी बिंगी ठेवून बाबाचा फोटो? शांत बसा. तुम्ही आहात की नाही फेरीवाले? आहात की नाही मला सांगा? हा, आहात भाजीवाले आहात की नाही? मग तुमच्याकडे 100 गिरायकं येतात, त्यातले एक गचकला, काय फरक पडतो? जाऊ दे, जाणार. हा, काही टेन्शन नाही. आता झालं, सगळं झालं. आता बरं वाटतंय का मला सांगा? हा, बरं वाटतंय? कायच्या काय दुःख आता केलेलं आहे तुम्ही. बस झालं आता. हा, या चला, या. अरे या ना, या चला. काळजी घ्या राजा. काळजी कर, चला. बया, खूप झालं. हा, एक मिनिट मला वामण्याला बघू दे. वामण्या दिसला पाहिजे आधी. बरं, ठीक. वामण्या, बघा वामण्याला बघा. ए वामण्या. बस ठीक आहे. बया, खरंच वाटत नाही माझा वामण्या गेलाय. या खूप झालं. या मग. चला, खूप झालं. या, हा, चला निघा. चल लेकरा. चला या. आता काय बया, या राहिलं नाही. पटापट चला. या. तू काळजी घे. हा, काळजी. तुम्ही गेला की आपोआप काळजी घ्या. चला. या. एक मिनिट, इथं बसा. काय? इथं बसा. वामण्या नेहमी सांगायचा का मुंबई मेट्रो आणि माझ्या पोराचं लग्न दोघं बी सेमच. म्हणजे दोन बी रखडले आहेत. हे म्हणायचे घरातले सिक्रेट तिकडे जाऊन सांगायचे. काय करताय हो तुम्ही? त्यांचा जीव होता तुझ्यावर लेकरा. हे बघ, माझी आहे ना बाची भायखळा मार्केटमध्ये पपया विकते. चांगले पोर. मग तुझ्या बापसाने तिला बघितलं आणि म्हणलं हे बघ हीच होणार माझी सून. शब्द दिलाय तिला. चांगली आहे पोरगी. 700 रुपये गल्ला आहे आणि घरच्या पपया म्हणून जास्त खायचा नाही. दिवस रात्र पपया खाल्लं तर दंडाला लागल. चांगली आहे पोर. कधी करूया बोलणी वैर? कधी करूया? ए पोरा, अरे बाप, असं करू नको. निघ आता. वा, सुंदर परफॉर्मन्स. अतिशय हसरं रडगाणं होतं असं मी म्हणेन. बघूया हे रडगाणं आपल्या दर्दी हास्यरसिकांना किती भावलंय. सई, कमाल परफॉर्मन्स. समीरदा, तू इतका ब्लेस्ड आहेस की तुला कुठल्याही सिच्युएशनमध्ये विनोद स्वतःहून भेटायला येतो. आज खरं तर मला असं वाटतं की विशाखेनी चौकार आणि षटकार सगळे प्रत्येक बॉलला मारलेले आहेत. बने, मस्त जागा शोधल्यास आणि त्या भरल्यास. अत्यंत सुंदर, फार मजा आली. वेगळा विषय होता आणि मस्त. प्रसादा. माणसं गेल्यानंतर लोक खूप विचित्र वागतात. अनेकदा आपल्याला अनुभव आलेले आहेत. मला प्रत्यक्ष मला स्वतःला अनुभव आले. एका चाळीमध्ये एका म्हाताऱ्या माणसाचं निधन झालं होतं. त्याची बॉडी ठेवली होती. लोक येऊन दर्शन घेत होते. एक माणूस आला, त्या बॉडीला हार घातला आणि त्या बॉडीच्या कानात सांगितलं, हा हार बालमित्रमंडळाकडून आहे. असं हे असे किस्से घडलेले आहेत. हां, तर असे किस्से घडत असतात. पण त्याच्याकडे त्या वेळच्या वेळी टिपणं आणि ते कागदावर उतरवणं आणि ते प्रत्यक्षात आणणं याला एक वेगळी ताकद लागते जी तुमच्या सगळ्यांकडेच आहे. फार मस्त. बने, टोमॅटोचं सूप, विशाखा भरलं वांगं आणि तू वांग्याचं भरीत अशी उत्तम डिश होती आज. त्यामुळे त्याची चवही फार मस्त लागली. मजा आली, खूप मजा आली. सुंदर परफॉर्मन्स. खूप धन्यवाद.
आहे आत्मसंरक्षण प्रशिक्षण, ज्यामध्ये विनोदाचे डावपेच टाकायला येत आहेत, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. तर नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. मी आहे ना, सोबत आलो बोलशील. सॉरी सर. लई चालय रे सोफ्याचा कॉन्फिडन्स. बने एक लक्षात ठेव, तो सोफा ना काटेरी आहे, काटेरी. कधी टोचेल ना कळणार पण नाही. आणि मुळात असिस्टंट होतास ना, ते बरं होतं. असिस्टंटला महिन्यातल्या सगळ्या तारखा मिळतात. इथे बसलेले आहेत ना, मध्ये मध्ये घरी बसवतात. हा मी आहे बाळा. हा मी आहे ना, दादा आहे ना senior? हो, हो, मी दादा. सुरुवात करतो. तू कर दादा. ओके? हा. तर मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या या. काय अरे बोललो ना, मी बोलतोय. नाही दादा, खूप मोठा पॉज गेला म्हणून मी पॉज वर्क केला. काय नाही दादा, हल्ली तुझ्या स्किटमध्ये ब्लँक पॉज खूप जातात. मी ऑब्झर्व करतो. आणि कसं आहे, तू एका स्किटचंच पाठांतर करतोस, आम्ही 6 स्किटचं ग्रूमिंग ऐकतो. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की पॉज कसे वर्क करायचे. पॉज मध्ये काय गंमत असते ती कशी काढायची हे माहिती आहे आम्हाला. काय 2.5 वर्ष डिरेक्शन डिपार्टमेंटला काम केलं रे. आवाज काय हलका झालाय. काय होतं बघ. मागे यांना सोफ्यावर बसवलंय ना, तर तिथून डोक्यावर बसायला लागले. एवढं नाही तुला गेल रे. जा जा. तुला खूप वेळ आहे, अजून जा. बस सोफ्यावर बस तिथे. बघ बघ हे सोफ्यावर बसायची जागा पण कुठून येत माहिती नाही. चाललाय तिथून, इथून जा. पायरी ओळख, पायरी. काय पायरी ओळख स्वतःची. वरची आहे. बस आता सोफा इथे माहिती आहे. बस. हे जे आहेत ना दादा, सॉरी आहे दादा, सॉरी. आत्मसंरक्षणापेक्षा ह्यांच्यापासून संरक्षण करा, हे खूप डेंजर आहे. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या आत्मसंरक्षण प्रशिक्षणात. माझं नाव आहे मास्टर प्रसाद आणि आज मी तुम्हाला इथे सेल्फ डिफेन्सचे धडे देणार आहे. तर ह्याचा डेमो देण्यासाठी मला तुमच्यापैकी एका व्हॉलंटिअरची गरज आहे. कोण येईल? सर इथे काय? मी तयार. तुमचं व्हेंटिलेटर बनायला मी तयार आहे. सर ते व्हेंटिलेटर नाही, त्याला व्हॉलंटियर असं म्हणतात. आणि मुळात तुम्ही स्वतः किती प्यायला तुम्हाला नाही जमणार आहे. का का पिणाऱ्यांसाठी नको का आतलं संरक्षण? आतलं संरक्षण नाही हो, आत्मसंरक्षण असं आहे ते. आणि मुळात तुम्हाला आत्मसंरक्षण नाही, तुम्ही आत्मनिर्भर व्हा. सध्या लिंबू पाण्याची जास्त गरज आहे तुम्हाला सर. एक काम करा, 500 रुपयाची कडकडीत नोट द्या. मी लिंबू पाणी पिऊन लगेच तरतरीत होऊन येतो. मी काय देऊ पैसे? नाही तर मग मला परमात्मा संरक्षण शिकवा तुम्ही. तर ऐका ना, प्लीज जागेवर बसा. इथे लोकांना प्रशिक्षण द्यायचं. नाही मग प्रशिक्षित काय प्रशिक्षित अहो तुम्हाला नाही जमणार. प्रशिक्षित ऐका ना, ऐका ना, तुम्हाला नाही जमणार. तुम्ही जा जागेवर बसा. मी मी इथे ठिय्या मांडून बसलो. ठिय्या. हा तुम्ही ऐका ना, मी तुम्हाला नंतर बोलतो, तुम्ही जागेवर बसा. ना मी इथे बसलो, इथे राहणार मी. माशी ठीक आहे, ठीक आहे मंडळी, मी एक डेमो यांच्यासोबत तुम्हाला देतो. डेमो. ठीक आहे, ओके. तर सर्वप्रथम आत्मसंरक्षणाची गरज काय आहे ते बघूया. आत्मसंरक्षणाची गरज यासाठी आहे.
आत्मसंरक्षण शिबिरात आलो की व्यसनमुक्ती शिबिरात आलो हे तुम्ही एक प्रश्न थांबा आधी ठरवा थांबा. ठरवा आधी. थांबा अरे, हा. तुम्ही सगळ्यांपासून आत्मसंरक्षण करता काय? हो आम्ही जनरली सगळ्यांपासून कसं स्वतःचं संरक्षण करायचं ते आम्ही शिकवतो इथे गोटी टपकरनं बाहेर येईल ना काय एवढं? सावकाश हा आम्ही सगळ्यांपासून आत्मसंरक्षण कसं जनरली ते सगळं आम्ही प्रशिक्षण आता देणार. ओके मग ते लाटणे ताटल्या पाटल्या घेऊन जो एक साडी नसून तसा पेलवान जो माझ्या दारात कायम उभा असतो त्याच्यापासून तुम्ही संरक्षण करू शकता. एक मिनिट. हा कुठला पैलवान असं साडी नेसून उभा असतो दारात? गेले 20 वर्षापूर्वी मी त्याच्याबरोबर लग्न केलं तो पेलवान मला रोज चोपतो माहिती आहे? अहो सर तुम्ही बायकोला पैलवान बोलताय. हो हो आ? हो तोच तो बायको पेलवान. अहो तुम्ही असं दारू पिऊन आल्यावर बायको तुम्हाला मारणारच ना. नाही मी दारू पितो म्हणून ती मारत नाही ती मारते म्हणून मी दारू पितो. मग ती परत मला मारते मग तुम्ही काय चुकले माझं मी परत जातो परत दारू पितो मलाच सांगतोस आणि मग हळूच येतो हॅलो काय तुम्ही मी बोललो अरे माझं काय झालं माझं काय नाही चुकलं तू मला का मारते मग परत मी रागवतो आणि मी जातो दारू पितो मी मला परत राग येतो तू मला का मारलं मी परत जातो मी परत जातो दारू पितो आणि परत येतो ऐका ना ऐका ना अजून 12 मिनिटं काढा एक पात्री आम्ही जातो तिकडे. प्लीज सगळी लोक खोळंबली आहेत तुम्ही जागेवर बसा प्लीज मला इथे प्रशिक्षण चालू करायचं जागेवर बसा. ओके चल जाऊया आपण अरे हा ठीक आहे बसा शांत बसा हा. तर मंडळी मी तुम्हाला आता प्रशिक्षण सांगतो सुरू करूया आपल्या प्रशिक्षणाला. कसं असतं की कधीतरी तुम्ही रस्त्याने निर्जन रस्त्याने रात्री अपरात्री एकट्याने चालत असता तेव्हा अचानक एक मिनिट जरा साईडला लोक बघतायत जरा साईडला तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका हे चालूच राहणार. तर मंडळी तुम्ही रस्त्याने चालत असताना अचानक एखादी व्यक्ती समोरून आली तर त्यावेळी सगळं तुमचं ठीक आहे पण मला सांगा आपण असं चाललेलो असतो रस्त्यावर आणि अचानक आपल्याला हत्तीवरनं हल्ला झाला तर काय करायचं आपण? तुम्ही स्वतःला राजे महाराजे समजता हत्तीवरनं मारामारी करायला. सोडा डायरेक्ट असं ट्रकच सांगून घातला काय केलं मग तुम्ही मरा रेखा भाऊ तुझी लायकीच ती आहे. आणि मग कुठला ट्रक आहे हा कुठला ट्रक असतो असा हा? जरा शांत बसा मी काहीतरी समजवतो ना इथे शांत बसारा. तर मंडळी असा एखाद्याने आपल्यावर हल्ला केला की त्याच्यावर प्रतिहल्ला कसा करायचा ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे. बघा तुम्हाला वेगळं माहिती आहे मी वेगळं सांगतोय हे नका करू मला वेगळं प्रशिक्षण द्यायचं आहे. तुम्ही काम करा तुम्ही आता करा ऐका ना माझं हे तुम्ही वेगळं तुम्हाला नाही जमणार हे तुम्ही याचं आमचं सोडवायला येतं ना ठीक आहे दाखवा Please, yeah. हा मी आता रस्त्याने येतो त्याच्यावर हल्ला तुम्ही करा. बिनधास्त या. दाखवा मला हा मी आलो आणि हा तुमच्यावर आता हल्ला केला ऐका
हे बने इथे सर काय झालं सर? हे कोण आहेत दोघं? हे कोण आहेत दोघं इथे येते? कोण आहेत दोघं? सर मला एक मिनिट, मला ना आत्ताच यांच्याबद्दल कळलं सर. हे बेवडेना एरियात असे कुठेही फिरतात आणि कोणालाही त्रास देतात सर. हे मला त्यांना आधी समजा. मी त्यांना अक्कल मी समजवतो सर, तुम्ही शांत बसा, मी समजवतो. छक्का. ऐका ना दादा, दादा हे चप्पल देतो मी. ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही इथे बसा कोपऱ्यात, इथे बसा, पण काय सरांना त्रास देऊ नका. ते डेमो देत आहेत ना, त्यांना त्रास होतोय. इथे शांतपणे बसा ना, काही प्रॉब्लेम नाही. सर आम्ही बसतो, आमचा काय प्रॉब्लेम नाही. आम्ही उलट त्यांना मदतच करायला हो. हवं. आम्ही ते शांत बसतो. हो, बसा. तुम्ही मला फक्त 500 रुपये द्या. मी कधी देऊ पैसे? तू भुक्कड आहे ना, पैसे देत ना मग हा मला भुक्कड बोलतोय. जाऊ द्या, मला सर बोलतोय. मी बोलतो सर, तुम्ही बसा सर, मी बोलतो ना सर. ऐका ऐका, तुम्ही इथे शांत बसा, त्रास देऊ नका सरांना. मग 400 तरी द्या ना. नाही पैसे देऊ शकत दादा. 300 तरी दे. अहो, पैसे का द्यायचं मी? पावणे ऐका, 300. नाही पैसे पण ऐका, असं नाही काय खिशात नाहीये. ऐका मी बोलतो, ऐका सरांशी मी बोलतो. 2 मिनिटं ऐका, काय करताय हो? थांबा, ऐका. नाही दादा, जे काय असेल ऐका. तुम्ही इथे आहे ना, इथे आहे. दादा इथे आहे तुम्ही. 1 मिनिट ऐका, मी बोलतो, शांत बसा, इथे शांत उभे राहा. ऐका, हे बघा, तुम्ही रिस्पॉन्सिबल नागरिक आहात की नाही? हो, आम्ही जागतिक नागरिक आहोत. तेच आहे, आहात ना तुम्ही? आता एक काम करा, दोघांनी एकत्र जायचं नाही, एकेकाने जायचं तिकडे. काय बडबडतोस हे बने? एकेकाने जायचं काय? गोंधळ घालतात ते लोक इथे. हो सर, ते एकत्र आले की गोंधळ घालतात ना. एकटे आले की गोंधळ नाही घालणार सर, बघा करून. गोंधळ तू घालतोयस. सर मी काय गोंधळ घातलं सर? आता आलेत व्हॉलेंटियर म्हणून तर करूया ना. ऐका हो दादा, तुम्ही तुमच्या ठरवा कोण येणार ते आणि आम्हाला कळवा, ठीक आहे? ठीक आहे. अरे नाही, तू बस, मी जातो. काय करू? तुम्ही करताय फायनल. किल्ले रे. हा, तर मी आता तुम्हाला डेमो दाखवतो. तुमच्यावर एखाद्याने मागून हल्ला केला की काय करायचं ते बघा आता. Yes. हा बने शो. Yes, sir. हा, आता हे मी मागून चाललोय, येऊ सर? आम्ही चाललोय. बने बने कॅच सी. Clear. पहिली स्टेप आहे ही, मग आहे तुमची ही, आणि तिसरी आहे ही. क्लिअर? 1 2 and 3 ओके. करूया. हा. तुम्ही चालत या, मी तुम्हाला मागून पकडेल. डन. रेडी? क्लिअर. शूट करतो सर मी. तुम्ही शूट करा, आपल्याला सोशल मीडियावर टाकायचं. Yes, sir. चला या, कमॉन या, चालत या. आहार काय ती चाल या. हा या, हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हे मी तुम्हाला पकडलंय. यस, कमॉन. फर्स्ट स्टेप लवकर लवकर. फर्स्ट स्टेप, अरे तू सोड. फर्स्ट स्टेप करा लवकर. अरे तू सोड. फर्स्ट स्टेप करा लवकर. हो दादा, सोडा दादा, सोडा सोडा. दादा, मारू नका सर, मारू नका. ऐका अहो. बरं, तुझ्या आईला चष्मा दे ना. चष्मा दे. सॉरी सर, सॉरी सर, यावरती आहे सर. या तुमच्या सर, मारू नका सर, मारू नका जा जागेवर. सर. वैतागलेत खूप, प्लीज कोऑपरेट करा. तिथे बसा. 500 रुपयाचे शोध. नाही पैसे देऊ शकत. ऐका प्लीज. नाही नाही पण तुला आधी कान पडवला पाहिजे. तुला दरवेळेस तुझा शिबिर ठेवताना ना पूर्ण चौकशी करत जा. मी काय ते इथे नाही आले पाहिजे, दोघे आधीच सांगतो. नाही. प्रेक्षको एक्स्ट्रीमली सॉरी. हा गोंधळ तुमच्या एरियातल्या ह्या 2 बेवड्यांनी घातला. बेवडा कुणाला बोलतो? तुला बोलतो. हा मग ठीक आहे. तर कुठे गेला बने? हा सॉरी. हा, तर मंडळी, मी तुम्हाला आता ॲक्च्युअल डेमो दाखवतो काय करायचं आहे. त्यासाठी माझ्यासोबत एक व्हॉलेंटियर आहे. मला फक्त तुमच्यामधली एक लेडी व्हॉलेंटियर हवी आहे. कोण येईल इथे? लेडी. अय्याकडे ईश्वर. अय्याकडे ईश्वर. ईश्वर अय्याकडे. घालून डोक्यात. या इकडे. भिकारा एवढा जड उचललास कसा इकडे? हो इकडे. हातात माझ्या जादू. मला नाही जायचं प्रशिक्षणात. सर, थांबा ना सर, जाऊ नका सर. सई काय म्हणशील? क्रेझी परफॉर्मन्स होता. तुम्ही स्टेजवर हॅवॉक घातलात, तू आणि अरुण दादानी. पॅडिता, काय एंट्री होती तुझी. म्हणजे
वन ऑफ द फायनेस्ट एंट्रीज आय हॅव एव्हर सीन इन माय लाईफ. म्हणजे ते चावी दिल्यावर ते कसं सुटतं ना, दॅट इज अनस्टॉपेबल. तसा होतास. फार सुंदर. अरुण दादा मस्त. जो आपने ठुमके मारे है त्याच्यावरती अख्खा महाराष्ट्र फिदा होणारच आहे, पण आम्ही फिदा झालो आणि फार मजा केली. तुम्हाला दोघांनाही करताना खूप मजा येत होती, हे क्लिअरली दिसत होतं. भावा वडलंस आज, फार वडलंस, लय मजा आली. बने मस्त. तू आल्यावरती एक टोन सेट करून दिलास. आज भी दिन बने. आम्ही खूप हसलो, खुर्चीवरून पडायचे बाकी होतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. वा, छान झिंगाट परफॉर्मन्स होता. मजा आली, खूप मजा आली. बने जरा उलटा फिर थोडासा. आता काय ठीक आहे, ओके. सोफा किती टोचतोय ते बघितलं. सो फास्ट सो गुड असा परफॉर्मन्स होता. व्हेरी नाईस. पॅड्या, अरुण, अशक्य एनर्जी आहे तुमच्या दोघांची, अशक्य. फुल ऑन एनर्जी परफॉर्मन्स होता आणि गिव्ह अँड टेक जबरदस्त होतं. पशा अफलातून, ला जवाब, फार मजा आली. वंडरफुल. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका स्टडी सर्कलमध्ये. बघूया तिथे काय घडतंय. हे काय आहे? हे खूप कठीण आहे. ओंकार, मला सांग ना, हे काय आहे? मला प्लीज सांग ना. राहुल सांग ना काय आहे. शिवाली, प्लीज डोंट डिस्टर्ब मी, प्लीज. आज कॅरेक्टर आहे. चला पुढे चला. मला सांग ना, काहीतरी समजून नाही येतलं. मला काहीच कळत नाहीये राहुल. शिवाली, तुला समजवण्यात माझा वेळ गेला तर कसं होईल मला सांग. एक तर 4 महिने राहिलेत एक्झामला, तुला माहिती आहे ना. 4 महिने म्हणजे 120 दिवस. त्यात मी 6 तास झोपतो, 1 तास जेवतो, 1.5 मिनिटं आंघोळ करतो, अर्धा तास कॉलेजला येण्या जाण्यात जातो, 4 तासाचे लेक्चर्स, म्हणजे 12 तास इथेच वाया जातात. म्हणजे उरतात किती? 12 तास. म्हणजे फक्त 2 महिने उरलेत. आणि आता 1 महिना 29 दिवस 23 तास आणि 58.5 मिनिटं उरली आहेत. कारण 1.5 मिनिटं तू माझा वाया घालवलायस. थांब जरा. मला ना कधी कधी वाटतं ना की मी शिवाली परत नकोच असायला हवे होते. मी ना शिवाली बसायला हवे होते. नाही तर शिवाली राऊत असते तर मज्जा आली असती ना. का काय तुझ्या मागे माझा नंबर लागला असता आणि मग मी तुझं सगळं पेपर बघून पास झाले असते. पागल आहेस जरा. तू माझ्याशी लग्न करतोस? आय लव्ह यूचा आय बोलायलाही माझ्याकडे वेळ नाहीये. आणि लग्नाच्या विधींसाठी 1 तास द्यायला तर नाहीच आहे. 15 मिनिटात विधी आटपून टाकू आपण. आणि हनीमूनला 2 दिवस वाया जातील त्याचं काय? हनीमूनचे 2 दिवस वाया जातात असा विचार करणारा पहिला मुलगा आहेस. शिवाली यार, थांब ना जरा. हेलो, हाँ कैसे? अरे नाही बे, अरे नाही ना. अबे कॉलेजला गेला मी यार. आता पिक्चर टाकेल नाही येत यार. हड. अरे मी कॉलेजला, अरे ये ना पडलं ना यार. ते कॉलेजनं काहीतरी ते स्टडी सर्कल का काय ते सुरू केलंय. अबे त्याच्याशिवाय ते हे जे आहे ते आपलं सबमिशन करतात ते होणार नाही आहे यार. नाही बे, आता मी आलाय. अरे तिच्या बाई, अरे 2 पोरं बी दिसले मला, पाहतो त्यांना जरा मी. अरे सापडले ते आता, केव्हाचा थांबलत होता त्यांना कॉलेजमध्ये. हा चल, तू फोन ठेव. हा चल. गुड मॉर्निंग सर. हॅलो सर. हॅलो. अबे मी स्टुडंट आहे, सेल्फ स्टडी करायला आलाय मी. तुम्हाला कधी बघितलं नाही काका? तुझ्यापेक्षा फक्त 2 वर्ष मोठा आहे मी. जुगाड लावू शकतो बरं मी. मला नवरा बनवून घे, शोभीन मी. नाही 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 नाही. अरे नाही, चेहऱ्यावर जाऊ नको. शेतात करपलेला चेहरा आहे तो, बाकी काही स्किन एकदम टच आहे आपली. काय खाता काय तुम्ही? अन्न. अच्छा. तो ओंकार डाऊट कोण आहे बे इकडं? ओंकार डाऊट नाहीये, मी ओंकार राऊत आहे. अबे तो झेरॉक्सवाला तर म्हणे कायम प्रश्न विचारतो, त्याच्यामुळे त्याला डाऊटफुल म्हणता म्हणे. मी डाऊट विचारतो कारण मला शंका येतात. आणि शंका येतात कारण मी क्युरियस माइंडचा आहे. कळलं का? तुम्ही कोण? मी केटी पाटील. केटी पाटील? अरे म्हणजे माझं नाव हेमंत पाटील आहे. अच्छा अच्छा, केट्या लागतात म्हणून तुम्हाला केटी पाटील म्हणतात का? जास्त हुशारी आली ना की असे 5 विनोद करतो माणूस. खरं सांगतो, काहीच कामाचा नाही. अरे ते आपले चमन सर नाही का, ते का म्हणले का बाबा त्या ओंकार राऊतकडे जाय आणि शिक.
हा तो हुशार आहे म्हणे पोऱ्या. अरे ते प्रत्येकाला असं ग्रुपमध्ये ते गळ्यात टांगेल नाही का एक पोऱ्या. हा ऍक्च्युली कसं केलंय सरांनी की एका हुशार विद्यार्थी बरोबर 2 ॲव्हरेज स्टुडंट दिलेत म्हणजे त्यांच्या संगतीत आपण पण शिकू. हो का? बाप रे बाप, पायथागोरस. अरे ही होती ते ठीक होतं, ह्यांना पाठवलास तू माझ्या बरोबर. ओ हा? तुम्हाला मी कधी बघितलं पण नाही कॉलेजमध्ये. अबे मी कॉलेजमध्ये नाही येत. शिवाली का नाव तुझं? हा मग नीट सांग ना शिवाली आहे म्हणून. शिवाली आहे. तुला जर मला भेटणं असेल ना तर तू कॅन्टीन मध्ये याच. अन्नाच्या कॅन्टीन मधून असं सरळ घुसलं, डाव्या हाताला वळलं की खिडकीच्या खाली जो टेबल आहे ना तरी आपलं बुकिंग आहे 1 नंबरला. वाव. मग अरे तुला माहित नाही हे असं माचीसची काडी उडायसन गल्लासात टाकायचा रेकॉर्ड आहे आपला. वाव ते एक मिनिट म्हणजे मागच्या वेळेस कॅन्टीनला आग लागली होती ती. नेम चुकला ना माया नेमका. नेम चुकला यार. पण तुला माहिती का 15 लाखाचं इंटेरियर बनाय दिला आपण ना दिले. 15 लाखाचं इंटेरियर. अरे मग तुला माहित नाही. अरे आपला जो टेबल आहे ना तो त्याच्या आजूबाजूचा एरिया आणि त्याचा गल्ला अख्खा संगमरवरी बनवला ना. 15 लाखाचं इंटेरियर बनवलं स्वखर्चाने. हा मग 40 एकर जमीन आहे आपले. 40 एकर. बम खेळच्या खेळ. हा मी जेव्हा येतो ना तेव्हा वेगळ्या गाडीने येतो. मला घ्यायला कोणती दुसरी गाडी येते आणखीन. ल गाड्या आपल्याकडे बम गाड्या. म्हणजे तुम्हाला न्यायला आणि घ्यायला 2 वेगळ्या वेगळ्या गाड्या येतात. हा मग बापरे. अरे माझ्याकडे एवढ्या गाड्या काय सांगू तुला बाय. एवढ्या गाड्या आहेत. अरे याद नाही एवढ्या गाड्या. अय्या. अहो एवढे श्रीमंत आहात तर घरी बसा ना, कॉलेजला कशाला येत आहे. बापासाठी. तो म्हणला का फक्त डिग्री घे. हा मग लगेच लग्न करतो तेव्हा मग तुझ्या बायकोच्या नावावर शोरूम उघडीन आणि मग काय आपल्या नावावर तसे 4 बार आणि 4 वाईन शॉप आहे. बरं चाय वडा खाता का कोणी? हा मी चाय आणि वडा पण चालेल. चालेल. मी फक्त चहा घेईन, माझ्याकडे 16 रुपये आहेत. हा? अरे डाऊटफुल. काय टेन्शन घेतो. अबे मी ना आवाज दिला ना तो कॅन्टीनवाला असा पयतच येतो. चंद्या अबे 3 चहा घे गरम, 3 वडे घे. मिरची खाशील? हा 1 मीठ मारीसन, मिरचीची प्लेट घे बाईसाठी. आण रे जल्दी आण रे. ऍक्च्युली माझ्याकडे पण ना ड्रायव्हिंग लायसन्स आहे है हा ना? आणि पासपोर्ट काय येत्या काही दिवसात काढता येईलच ना. ए ओवल केसांची, ए तुला कशाला पाहिजे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे. गप्प बस तिकडे ली. नाही कसं आहे राऊत आता आमच्याकडे खूप गाड्या आहेत ना तर पुढे इन फ्युचर मी गाडी चालवताना पोलिसांनी पकडलं तर ड्रायव्हिंग लायसन्स लागेल ना दाखवायला. तुमच्याकडे माझ्याकडे. एक काम कर थांब जरा. इकडे ठेव मॅडमच्या समोर ठेव. मॅडमच्या समोर ठेव. ते बॅग बाजूला कर. वड्या. मॅडमच्या समोर ठेव. मॅडमच्या समोर आणि बिलात लिहून घेतो जाय. आपली डायरी वापरायची. हा वडे तेलकट आहेत ना लईच. तेलकट आहे. हो. 2 मिनिटं थांब. माझी डिक्शनरी का पाडली तुम्ही. माझी डिक्शनरी का पाडली तुम्ही. अरे धीरे धीरे मरशील ना. थांब ना जरासा. माझी डिक्शनरी का पाडली. तू होती हे घे 200 रुपये नवीन घेऊन घेतो. अरे नवीन घेईन पण ही डिक्शनरी का पाडली. अरे पेपर नॅपकिन पाहिजे होता ना मला. टिश्यू पेपर वापरा ना मग. माझी डिक्शनरी नाही ना रे. टिश्यू पेपर एक काढायला गेलं की 4-5 निघतात. हे कसं आपलं एक पायाचं लगेच आपली अशी एक खाल्लं म्हणजे कसं हात पुसायला कामात येतं, घाम पुसायला कामात येतं. काही क्वालिटी भारी असते मग डिक्शनरी. = MC². अरे प्लस बी होल स्क्वेअर. तुला किती ज्ञान आहे ते ज्ञान आहे. हे ज्ञान आहे ते तेलकट होतंय, खराब होतंय, खराब करतोयस तू. खायची पडेल बाईले. तुला का ज्ञान सुचत आहे बे? हा? सोड. हो हो ऍक्च्युली आमच्याकडे खूप पैसे आहेत ना आणि तुला 200 रुपये दिले तर नवीन डिक्शनरी घे ना तू. तुझ्याकडून कुठून आले खूप पैसे. मी ठरवलं ना तर माझ्याकडे येऊ शकतात खूप पैसे. हो ना हे मुडी. तू फक्त आहे ना अशी महिनेवानी बोलत राह. शपथ सांगतो तुले 2-3 मिनिटात आहे ना 2-3 एकर नावावर करून टाकेन मी तुला. लग्न करते का माझ्याशी. शिवाली मी तुला शिकवतो. इथे बस तू. हा मी तुला सगळं सांगतो. माझ्याकडे गेल्या 5 वर्षाचे आन्सर पेपर्स पण आहेत. त्याचा तू अभ्यास कर. तू पास होशील. तू बस. राऊत हे बघ तुझा एक सेकंद महत्वाचा आहे. माझ्यासाठी वाया नको घालवस. मी ऍडजस्ट करीन ना. तू विसरू नकोस. मी ऍडजस्ट करीन. तुला सगळं शिकवीन मी. ये बस. राऊत तरी हे बस तू बाबा बस. हे बघ राऊत तू खूप हुशार आहेस माहितीये मला. आणि तुला कोणीतरी हुशार मुलगी मिळेल. तू तिला शिकवत बस ना. मी बाबा ढ आहे रे. 1 नंबरची ढ आहे आणि हे सुद्धा ढ आहेत
आणि त्यातल्या त्यात पैसेवाले सुद्धा आहेत. मी ऍडजस्ट होईल ह्यांच्या बरोबर कसं तरी. तू नको टेन्शन घेऊ. बेबी तू खूप अभ्यास कर, खूप शिक, मोठा हो. एक मिनिट हेमुडी, अरे बापरे. आपण इंजिनियर कॉलेज काढू शकतो का असं, म्हणजे स्वतःच? अरे 5व्या मिनिटाला इंजिनिअरिंग कॉलेज मी काढीन, काय विषय का. मी चेअरमन. बस 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 बस. तू प्रिन्सिपल, याला CHB प्रोफेसर म्हणून लावून. अरे बापरे वा, तुझी नोकरी फिक्स झाली. आणि हे बघ, आमच्याकडे तू इंटरव्ह्यूला आलास तर आम्ही तुला नाही म्हणू ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नकोस. कळलं? प्लीज अभ्यास कर. ओके, टेक केअर. हेमुडी, आपण पिक्चर टाकायला जाऊया का? म्हणजे मला अभ्यास करून करून ना कंटाळा आलाय लिटरली. नाही चाल ना, तुला केळीच्या बगीचात पिक्चरच लावतो मी आता. केळीच्या बगीचात? हा मग डायरेक्ट स्क्रीनच लावतो ना, मोठीवाले. स्क्रीन लावणार, स्क्रीन लावणार. त्याच्यानंतर कारखाने संस्था सगळं फिरवतो तुला. चाल तू. चालेल चालेल. हा. चला चाल, तू तयारी कर फटक्यात. हा, चला हा चल चल. झालं. चला. डाऊटफुल, एन्जॉय युअर स्टडी वर्क. डाऊटफुल नाहीये ते, राऊटफुल आहे. चल तुला धावतो मी, काय टेन्शन नको घेऊ तू. चला, मूर्ख भोगीती राजवैभवा, पंडित फिरती दारोदारी. ठीक आहे, जॉब तर लागेल, अभ्यास करतो. खूप भारी परफॉर्मन्स, मजा आली. सही, काय म्हणशील? मस्त होता परफॉर्मन्स. हेमंत, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची भाषा, म्हणजे तुम्ही खरंच ते खूप वर्ष कॉलेजमध्ये असणारे स्टुडंट्स असतात तसे शोभलात. खूप मजा आली तुम्हाला बघून. कॉलेजचे दिवस आठवले आणि काही महाभाग सुद्धा आठवले. शिवा, अभ्यास न आवडणारी आणि पैसे आवडणारी मुलगी तू खूप छान साकारलीस. राऊत, आज बॅटिंग केली आहे तुम्ही, खूप अभिनंदन तुमचं. आणि आम्ही खूप एंटरटेन झालो. थँक्यू सो मच. प्रसादा, छान. हेमंत, छान रंगवलंस कॅरेक्टर, मजा आली. शिवाली, इतकी बावळट दिसतेस तू, पण ते कॅरेक्टरला इतकं परफेक्ट जात होतं. ओमकार, व्हेरी नाईस. म्हणजे एका साईडनी निगेटिव्हिटीचा इतका मारा होत असताना आपण पॉझिटिव्ह राहून परफॉर्म करत राहायचं. निगेटिव्हिटीचा म्हणजे परफॉर्मन्स वाईज म्हणतो, हे खूप अवघड असतं, पण ते तू उत्तम निभावलंस. पण फायनली पैशाने केलेली गुंतवणूक ही तुम्हाला कायम व्याज देतेच असं नाही, पण शिक्षणात केलेली गुंतवणूक ही कायम सर्वोत्तमच व्याज देते. सो शिक्षणाचं महत्त्व आपण टाळूच शकत नाही. चांगला विषय होता, चांगल्या पद्धतीने मांडला, मजा आली.